रामकृष्ण हरी. मी ज्ञानेश्वर महाराज डोंगावकर. होळी या सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. होळीचा सण हा आपण का साजरा करतो आणि कशा पद्धतीने साजरा करतो हे आपणा सगळ्यांना माहीत आहे. पूर्ण भारत देशामध्ये किंवा भारतातले जे हिंदू सनातनी इतर देशामध्ये राहतात त्या ठिकाणी तो सण अतिशय आनंदानं आणि उत्साहानं ते साजरा करत असतात. होळी हा सण होलिकेपासून आपल्यामध्ये आलेला आहे. होलिका ही हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू यांची बहीण, जिला अग्नीही जाळणार नाही अशी अद्भुत शक्ती आणि ताकद जिच्यामध्ये होती ती होलिका. ज्यांनी सनातन हिंदू धर्म आणि त्यांचं दैवत यांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी आपल्या राज्यामध्ये वेगवेगळे प्रयोग अवलंबवले. सगळ्या लोकांनी, सनातन लोकांना, हिंदू धर्मातल्या लोकांना, अशा सगळ्या लोकांना त्यांनी त्यांच्या विचारापासून दाबलं. त्यांचे विचार समोर येऊ दिले नाही, परंतु विरोध म्हणून आणि अपवाद म्हणून त्यांच्याच घरामध्ये त्यांना एक विरोधक लाभला, तो म्हणजे भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना झालेल्या होत्या, पण त्यातूनही तो वाचत होता सुखरूपपणे. देवताची कृपाच अशी होती भगवंताची आपल्या भक्तावरती की त्याचं भक्त प्रल्हादावरती काहीही चालत नव्हती, कुठली शक्ती त्यांच्यावरती कार्य करत नव्हती. आणि त्यातल्या त्यात उघडपणे भक्त प्रल्हादाला मारणे हे जनक्षोभाच्या दृष्टीने योग्य नव्हतं. म्हणून त्यांनी एक युक्ती केली की होलिकेच्या मांडीवरती भक्त प्रल्हादाला देऊन तिच्या भोवती तिला अग्नी देऊन, की याच्यामध्ये त्यांना दाखवायचं होतं की होलिका पेटली तर त्याच्याबरोबर मुलगाही पेटला आणि त्याच्यामध्ये त्याचं दहन झालं. याच्यामध्ये उलटच झालं. होलिका त्याच्यामध्ये मारल्या गेली, पूर्णपणे जळायला गेली आणि भक्त प्रल्हाद त्याच्यातून सुखरूप निसटले. भगवंताची ती कृपा होती. आता ज्या ज्या लोकांना होलिकेपासून खूप त्रास व्हायचा त्या सगळ्याच लोकांनी, त्या सगळ्याच समाजातल्या लोकांनी या होलिकेचं स्मरण म्हणून ही जी होळी आहे आपण प्रत्येक ठिकाणी या होलिकेचं दहन करतो, तो आनंद आपण साजरा करतो. याच्यामध्ये आपण अलीकडे आता आपलं दुःख, दारिद्र्य, दैन्य, अहंकार, क्रोध, काम या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये जाळून टाकत असतो आणि याच्यामध्ये आपण भविष्यामध्ये आनंदाच्या प्रार्थना सुद्धा होलिकेच्या माध्यमामधून आपण करत असतो. परंतु होलिकेच्या नंतर तिच्या संघटनेमधले तिचे काही पंटर होते, तिचे काही सदस्य होते जे पाठीमागे तिच्या संघटनेत ती त्यांची प्रमुख होती आणि तिचे काही पाठीमागे असणारे काही पंटर वगैरे जे होते आजही आहेत. मग त्यांनी एक वेगळाच त्याच्यामध्ये इतिहास सांगायला सुरुवात केली. काही कच्च्या कानाचे असतात, त्यांच्यासाठी अवघड होऊ नये आणि चालत आलेल्या गोष्टींवरती भरोसा नसतो. मग ते आता मायकामधून लोकांच्या समोर येऊन सांगतात की होलिका नावाची अशी अशी बाई होती, तिच्यावरती सनातन्यांनी काहीतरी बलात्कार केला किंवा विनयभंग केला, तिला जाळून टाकलं, मारून टाकलं आणि त्याच्यातून बरं पुढून आलेलं आहे त्यांचं बगल पुराणात. असं म्हणजे बगल पुराण म्हणजे बगलात दाबलं, तिथून काढतात आणि वाचतात आणि लोकांना सांगतात. लोकही टाळक्यामध्ये घेत नाही, त्यांनाही असं वाटतं का काहीतरी आहे असावं याच्यामध्ये, कारण एका लोकांसमोर ही लोक बोलतात आणि त्यांचं थोबाड फोडलं जात नाही याचं नवल वाटतं या गोष्टीमध्ये. आणि अशा पद्धतीने त्याचा कसाही पद्धतीनं त्याचा वापर करायला लागतात. होलिकेचा आणखीन एक प्रकार आहे. होलिकेच्या दुसऱ्या दिवशी असा नियम आहे की होलिका जळून झाली, दुसऱ्या दिवशी पूर्णपणे जळून झाल्याच्या नंतर तिचा आनंद म्हणून प्रत्येक जण काय करायचा, त्या होलिकेची जी राख आहे ती घेऊन एकमेकाच्या कपाळाला किंवा गालाला असं लावून त्याच्यात आनंद साजरा करायचा. कारण तिच्यापासून त्रास खूप झालेला होता, त्या कुटुंबापासूनच खूप त्रास झालेला होता आणि त्याचा तो आनंद उत्सव होता, आनंद साजरा करत होते. तर प्रत्येक जण आपले आपले राख लावायचे आणि त्याच्यानंतर आनंद म्हणून ते एकमेकाला रंगही लावायला लागले. मग तो वृक्षापासून, फुलांपासून तयार केलेला तो रंग असायचा. परंतु होलिकेच्या संघटनेमधले जे दैत्य होते, राक्षस होते, मग त्यांना ते हे बाकीचे आनंद सण करू राहिले, सण साजरा करू राहिले, आनंद साजरा करू राहिले, त्यांना ते सण होत नसायचे. हे मूठभर होते आणि आनंद साजरा करणारे भरपूर होते. मग ते काय करायला लागले, बाजूला कोणी दिसायला लागलं की त्याला उचलायचे, रेंदळीत टाकायचे. वारमिसला त्याचं तोंडच पूर्णचे पूर्ण खराब करून टाकायचे, त्याचे कपडे पूर्णपणे खराब करून टाकायचे, अंगावरती ओलं करून टाकायच्या, ह्या त्या अवघात घेऊन
महिला दिसल्या का त्यांच्या अंगावरती त्यांच्या अशा अशा अंगावरती कलर टाकणे, त्यांची विटंबना करणे, त्या संघटनेमधल्या होत्या. आणि जे आजही आहेत त्या संघटनेतल्या, फक्त त्यांचा वरून आकार बदललेला आहे, मात्र मनातून मात्र ती दैत्य अजूनही तशीच आहे, जी होलिकेच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने बदला घेत आहे. होलिकेच्या रूपामधून एक दैत्यपणाचा किंवा राक्षसीपणाचा नायनाट झालेला आहे, तर त्यांच्याबरोबर या राक्षसी विचारांचा सुद्धा पुन्हा नायनाट हो, नाश हो, अशी आपण भगवंताकडे प्रार्थना करू. जय श्रीराम.